नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आंब्याचा सीझन चालू आहे आणि घरी आपण काही ना काहीतरी थंड पेय हे बनवत असतो. तर आज मी तुम्हाला एकदम बाजारपेक्षाही छान अशी मँगो फ्रुटी घरी कशी बनवायची हे दाखवणार आहे. अगदी 2 आंब्यापासून आपण 2 लिटर फ्रुटीही बनवू शकतो. तर क्षणाचाही विलंब न करता आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे मी 2 आंबे घेतलेले आहे पिकलेले आणि एक कच्ची कैरी आहे आणि पाऊण कप साखर लागणार आहे. कैरीचे आपण साल काढून असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आंब्याचे आणि कैरीचे. तर सर्वात प्रथम आपण आंब्याचे काप मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आणि त्याची छान अशी प्युरी तयार करून घेणार आहोत. हे 2 आंब्याचे काप आहेत. यामध्ये आपण आता अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि याची छान अशी बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे. प्युरी आपली इथे तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम छान अशी फाईन प्युरी तयार झालेली आहे. आता आपण हे एका कढईमध्ये काढून घेणार आहोत. ज्या कढईमध्ये आपल्याला हे सारण व्यवस्थित शिजवायचं आहे त्याच कढईमध्ये आपण हे सारण काढून घेतलेलं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कैरीचे जे काप करून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. कैरीची पेस्ट तयार आहे ती आपण तयार आंब्याच्या प्युरीमध्ये घालून घेणार आहोत. गॅस अजून मी चालू केलेला नाही, गॅस बंदच आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत. लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे छान मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, एक अर्धा कप, आणि तेही आपण आता ह्या प्युरीमध्ये घालून घेणार आहोत. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. एवढा फ्रुटीपासून आपली 2 लिटर फ्रुटी आरामात तयार होते आणि शिवाय फ्रेश बाजारपेक्षाही छान टेस्ट येते आपल्या या फ्रुटीची. व्यवस्थित असं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण परफेक्ट आहे. कैरी जर तुमची जास्तच आंबट असेल तर तुम्ही 1 कप साखर घालू शकता, म्हणजे आणखी 3-4 चमचे साखर वाढवू शकता. व्यवस्थित असं हे आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. एक 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजवायला लागतात. पाहू शकता एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या या प्युरीचा कलर चेंज झालेला आहे. पाहू शकता तुम्ही एकदम ग्लॉसी झालेली आहे. आणखी आपल्याला 1-2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण आपल्याला 5 ते 6 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे. उन्हाळ्यामधल्या तुम्हाला आणखी कुठले रेसिपीज पाहायला आवडतील हेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. पाहू शकता इथे आपले परफेक्ट असं फ्रुटी इथे झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. इथे आपले सारण थंड झालेले आहे आणि पाहू शकता एकदम घट्ट झालेलं आहे. आता एकदम बाजारासारखं टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला याला चाळणीतून छान असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे थोडेफार त्याचे काही राहिलं असेल तर ते वरतीच राहील. व्यवस्थित प्युरी अशी आपल्याला यातून गाळून घ्यायची आहे आणि सर्व प्युरी आपल्याला अशाच पद्धतीने गाळून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही आंब्याच्या यावरती अशा ज्या रेषा असतात त्या बरोबर वरती आलेल्या आहेत आणि आपल्याला एकसारखा पल्प खाली राहिलेला आहे. एकदम छान असं तयार झालं आहे. आता यामध्ये आपण थंड पाणी घालून घेणार आहोत. जवळजवळ 4 ते 5 ग्लास आपल्याला यात पाणी घालायचं आहे, म्हणजे फ्रुटी आपली एकदम परफेक्ट प्रमाणात होणार आहे. जर ही तुम्ही साठवून ठेवणार असेल तर यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायला अजिबात विसरू नका. कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. आपण आता एका जारमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि आता आपण फ्रुटी सर्व करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही
एकदम घरच्या घरी आणि मोजक्या साहित्यातून आपण बाजारातल्यापेक्षाही छान फ्रुटी एकदम आपण तयार केलेली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अशी आवडेल फ्रुटी. तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवली तर बाहेरची फ्रुटी आणणार म्हणजे विसरूनच जाल बाहेरची फ्रुटी आणायची. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. त्यामध्ये आपण मस्त बर्फाचे क्यूब घालणार आहोत, एक 3 ते 4 आणि अशी मस्त थंडगार फ्रुटी तयार आहे तुमच्यासाठी. पाहू शकता कलर, टेक्स्चर पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. तर भेटूया परत पुन्हा एकदा अशाच एका नव्या रेसिपीसहित. धन्यवाद.